नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. नमस्कार. आता आम्ही इथं डवलपुरी आश्रम सतलोक डवलपुरी आश्रम इथे पोहोचलेलो आहे. तर इथे आपण जो डवलपुरी आश्रम मध्ये आलेलो आहे तर इथं भक्तांना आपण विचारणार आहोत की इथे कशासाठी आले हे किंवा त्यांचा अनुभव आपण विचारणार आहोत. तर आपण विचारूया की सतलोक आश्रम मध्ये येऊन त्यांना काय काय अनुभव आला ते विचारू. सर नमस्कार. नमस्कार. सर कुठून आहात? नंदुरबार जिल्ह्यातील साध्या तालुक्यातील कातर्दे गावात आलेलो आहे. सर इथं संत रामपालजी महाराजांचा सतलोक आश्रम इथे चालू आहे. तर तुम्ही संत रामपालजी महाराजांची नाम उपदेश घेतलायत का? आता घ्यायचे नाही घेतलेलं आहे, घ्यायचे विचार करत आहे. आता नामोपदेश घेतला नाहीये. तर आपल्याला इथे येऊन असं काय परिवर्तन काय वाटलं का? आपण नाम दीक्षा घेऊ असं तुमच्या मनात काय प्रेरणा आली? मनात परिवर्तन झालं, घ्यायची इच्छा झाली. तर आपल्याला इथे काय असं वाटलं की आपण सुद्धा नाम दीक्षा घेऊ असं काय तुम्हाला वाटलं का? म्हणजे इथं राहणीमान का इथं काय तुम्हाला असं वाटलं की नाम दीक्षा घ्यावं लागेल असं? हा, मनाला शांती भेटली. एकदम शांत वातावरण, शांतिमय वातावरण पाहून मनाला आनंद झाला. तर आपले महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी साधू संत आहेत. तर असे अनेक आपल्या गावगावामध्ये सुद्धा महाराज लोक असतात. तर आपल्याला असं का वाटलं की संत रामपालजी महाराजांचीच नामोपदेश घेऊ असं? आमच्या येथील भरपूर आहेत तसे हे घेतलेले. त्यांनी नाम दीक्षा घेतली. हा, त्यांनी घेतलेले हे पाहून आम्हाला पण वाटलं की चांगला होते वा परमेश्वर. आपल्याला असं परिवारामध्ये संत रामपालजी महाराजांचा उपदेशी भाऊ बहीण असं आहेत का? पूर्ण आहेत ना परिवारामध्ये. त्यांच्याची ज्ञान चर्चा करून तुम्ही जो संत रामपालजी महाराज आहे त्यांचं ज्ञान चर्चा करून म्हणजे त्यांच्या भक्तिविधीचा जो प्रमाण आहे ते तुम्ही समजून घेतलं असं का? त्यांच्या इथे समजून घेतलं. तर आपण आता जगाचा भाऊ आहे. तर आता एक दुसरा भाऊ आहे त्याला सुद्धा आपण विचारणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर तुम्ही कुठून आलात? आम्ही शहादा तालुका नंदुरबार जिल्हा. तर संत रामपालजी महाराजांशी नामोपदेश घेतले का सर तुम्ही? नाही घेतले नाही, पण मनात श्रद्धा आहे आमची त्यांच्यावरती आणि आम्हाला फार सगळं आवडलं. असा कार्यक्रम कुठेच होत नाही आणि मनाला पण शांतता झाली. तर संत रामपालजी महाराजांचा जो ज्ञान तुम्ही समजून घेतला किंवा इथं असा जो कार्यक्रम आहे तो विश्वामध्ये कुठेच होत नाही असं तुम्हाला वाटत आहे? हो हो, फार उत्तम आहे. तर हा कार्यक्रम बघून तुमचा इच्छा झाली की नामोपदेश आपण सुद्धा घ्यायला पाहिजे असं? हा घ्यायचा आहे पण नंतर घेऊ मी, आज सध्या नाही. मला सगळं पटलं त्यांचं. म्हणजे इथं भांडरा वगैरे तुम्ही केला असतील. भांडरामध्ये काय काय तुम्हाला जेवणात भेटला होता? भंडाऱ्यात तर सगळंच मिळालं ना, भाजी पोळी बुंदीचे लाडू वगैरे सगळं मिळालं आणि तृप्त झालो खाऊन पण आम्ही. तर पैसे वगैरे घेतात का असं निशुल्क आपल्याला भांडरा इथं? निःशुल्क. तर आपण जगतचे भाई होते त्यांच्याही विचारलं की जो इथं संत रामपालजी महाराजांचा जो कार्यक्रम चालू आहे तर इथे जो कार्यक्रम आहे त्याला बऱ्यापैकी एकदम चांगला वाटला म्हणे आणि तिथं जो परिवर्तन आहे तो एकदम त्यांना छान वाटलं. तर त्यांची इच्छा सुद्धा अशी वाटतंय की आम्ही सुद्धा नाम दीक्षा घ्यायला पाहिजे की संत रामपालजी महाराज जो भक्तिविधी देतात ते शास्त्राच्या नुसार आणि जो भक्तिविधी जो आहे त्याच्यामधून आपण भक्ती करून सुखी कसं व्हायचं ते सुद्धा आपल्याला इथून ज्ञान भेटतं असं त्यांचं म्हणणं होता. तर आपण पुढे विचारूया एका भाऊला. सर नमस्कार. सतसाहेब भगतजी. सर कुठून आलात? आम्ही नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुका. तर तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामोपदेश घेतलायत का? हो सर, आम्ही उपदेश घेतलेला आहे. तर संत रामपालजी महाराजचं नामोपदेश घेऊन किती वर्ष झाले सर तुम्हाला? हे तिसरं वर्ष चालू आहे सर आम्हाला.
तर तुम्ही संत रामपालजी महाराजांचा नामोपदेश घेऊन तुम्हाला 3रं वर्ष चालू आहे, तर 3 वर्षामध्ये तुम्हाला काय काय असं परिवर्तन झालं? तर भक्ताने आम्हाला भरपूर काही दिलेलं आहे. उपदेश केल्यानंतर खूप काही भेटलेलं आहे आम्हाला. खूप काही आनंद भेटतोय. खूप काही संसारामधल्या अडचणी दूर झालेल्या आहेत. समय समय वरती गुरु महाराज जी आम्हाला दर्शन देतात. संसारामध्ये बऱ्याचशा गोष्टी आमच्या अडचणी दूर होतात. आधी आमची आर्थिक परिस्थिती वाईट होती, आता भरपूर पैसे येतात. सुख शांती समृद्धी आहे. संसारामध्ये सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत आजच्या. आमचं एक म्हणणं आहे की सर्वांनी उपदेश घ्यावा. संसारातलं मला जसं सुख भेटलेलं आहे तसं सुख सर्वांना भेटेल. कारण आमचे जे गुरु महाराज जे संत रामपालजी महाराज हे कबीराचे अवतार आहेत, पूर्ण ब्रह्म आहेत. आम्हाला वेळोवेळी दर्शन देतात. वेळोवेळी आम्हाला भरपूर आर्थिक मदत, शारीरिक व्याधी दूर होते. भरपूर आम्हाला जे सुख भेटलेले ते इतर लोकांनाही भेटेल अशी आम्ही देतो. तर आपण आता संत रामपालजी महाराजांचा शिष्य होता, त्यांच्याशी आपण बोललो की असं त्यांनी सांगितलं की जो 3 वर्षामध्ये बरं काही अनुभव आला आणि बरं काही आपला याच्यात सुख सुविधा पण झाली आणि संकटापासून ते मुक्त झाले असं म्हणतात. तर आपल्याला असं बघायला भेटतं की जो संत रामपालजी महाराजांचा जो शिष्य आहे ते जो आर्थिक परिस्थिती असो का शारीरिक संकट असो का सर्वांमध्ये त्यांना बऱ्यापैकी लाभ होतात असं त्यांचाही म्हणणं होता. तर आपण आपल्या समोर त्यांनी त्याचा परिचय दिला. तर आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.